शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल झालेला गुन्हा खोटा असल्याचं म्हणत सदर गुन्हा रद्द करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने शिर्डी येथे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना आज बुधवारी देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटलंय की कोपरगाव येथील प्रतिष्ठित व्यावसायिक यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 13 मे रोजी अॅट्रॉसिटी व इतर कायद्याअंतर्गत खोटा गुन्हा फिर्यादी महिलेने दाखल केलाय। आरोपी यांचा बंगला विक्री करण्याकामी फिर्यादी महिलेच्या पतीसोबत व्यवहार झालेला होता। सदर व्यवहार पूर्ण करण्याकामी फिर्यादीचे पती हे टाळाटाळ करत होते। दिनांक 11 मे रोजी आरोपी यांच्या मालकीच्या असलेल्या बंगल्याची साफसफाई करण्याकामी ते गेले असता त्या ठिकाणी फिर्यादीच्या कुटुंबियांनी येऊन त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत खोटी केस करण्याची धमकी देखील त्यांना यावेळी देण्यात आली आहे। तशा स्वरूपाची फिर्याद आरोपी व्यावसायिक यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल केली होती, परंतु असे असून देखील यांच्या विरुद्ध दिनांक 12 मे रोजीच्या फिर्यादीनंतर आरोपी व्यावसायिक यांना मानसिक त्रास देण्याच्या दृष्टीने सदर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं निवेदनात म्हटलं असून सदर गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दिलेल्या निवेदनावर अनिल गायकवाड, सुनील देवकर, विनय भगत, चंद्रशेखर म्हस्के, रवींद्र सोमोसे, विजयराव अढाव, प्रमोद नरोडे, सचिन गवारे, अक्षय अंग्रे, बाला गोरडे, भूषण पाटकर, ॲडव्होकेट मनोज कडू, ॲडव्होकेट योगेश खालकर, साईनाथ नरोडे, निखिल डांगे, अंबादास वडांगळे, बाळासाहेब शिंदे, अक्षय काळे, अमितेश साबळे आदींसह सकल मराठा समाजाच्या अनेक समाज बांधवांच्या सह्या आहेत। प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज शिर्डी। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पोलिसांना निवेदन देण्यात आलेले आहे। निवेदन या अनुषंगाने आहे कोपरगावमध्ये अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत या ठिकाणी आमचे जे मराठा उद्योजक यांच्या विरुद्ध दिनांक 12/5/2023 रोजी गुन्हा दाखल केला आहे। वास्तविक परिस्थिती मी एका मिनिटात सांगतो का आमचे जे मित्र आहे यांनी 11/5/2023 रोजी त्यांच्या मालकीचं असलेलं जे काही घर आहे आणि हे जे काही आरोपी श्री खरे तर यांच्या बरोबर एक व्यवहार झालेला होता, त्या अनुषंगाने ते प्रकरण आहे। तर त्याच्यामध्ये घडलेली घटना अशी का आम्ही त्यांना त्या व्यवहाराबद्दल विचारणा करायला गेलो असता त्यांनी आम्हाला मारहाण केली, म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध 224/2023 गुन्हा रजिस्टर नंबर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल केला। तो दाखल आम्ही 11/5/2023 केला। त्यांनी त्या गुन्हा आम्ही दाखल करायच्या अनुषंगाच्या वेळेसच सांगितलं होतं का आम्ही तुमच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करू, आणि त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी आमच्या विरुद्ध ते अॅट्रॉसिटीचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। वास्तविक पाहता का ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी आमचं बोलणं चालू होतं त्या घटनेच्या वेळेस CCTV त्यावेळेस चालू होते, फुटेज आमचा मोबाईल देखील चालू होता, त्याचं व्हिडिओ चित्रीकरणसुद्धा आम्ही केलेलं आहे, परंतु तो आमचा जो मोबाईल आहे तो त्यांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे का उशिराने फिर्याद देणे, त्याच्यात आम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता का आमच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल होऊ शकतो। मला एवढंच सांगायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की तो जो CCTV फुटेज आहे ते सुद्धा जर पोलिसांनी प्रसिद्ध केलं तरी त्याच्यामध्ये आम्ही जातीवाचक शिवीगाळ केलेली नाही, त्या अनुषंगाने कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही। आम्ही पहिल्यांदा फिर्याद दिली, त्याच्यानंतर त्यांनी त्या अनुषंगाने आमच्या विरुद्ध खोट्या स्वरूपाची अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांना फक्त आम्ही कळकळीची आमची एवढीच विनंती आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये सखोल तपास करावा। सुप्रीम कोर्टाचे वेळोवेळी आदेश आहे, कायद्याप्रमाणे देखील आदेश आहे तर जर खोटा काही गुन्हा दाखल असेल आणि त्या अनुषंगाने जर तुमच्याकडे पुरावे आले असतील तर ज्यांनी तो गुन्हा दाखल केला आहे त्याच्याविरुद्ध तुम्ही कारवाई करू शकतात, त्याच्याविरुद्ध तुम्ही गुन्हा दाखल करू शकता। आमचीसुद्धा ती एक मागणी आहे का तो 100% गुन्हा खोटा आहे, त्या अनुषंगाने आमच्याकडे सगळे कागदपत्र आहे। जर तुम्हाला त्या चौकशीमध्ये जर निष्पन्न झालं की हे खोटाच गुन्हा हे दाखल केला असेल, त्यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला अॅट्रॉसिटी अंतर्गत म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा। दुसरी मागणी त्या ठिकाणी अशी आहे का आम्ही तपासामध्ये पूर्ण सहकार्य करायला तयार आहे। अॅट्रॉसिटीमध्ये जर त्यांना तपासांती देखील जर वाटलं का खरंच हे खोटा आहे तर CRPC 169 आणि किंवा B समरी त्या ठिकाणी पोलिसांनी करावी असं सुद्धा या ठिकाणी हे करतो। आज आम्ही सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते शिर्डी येथील DYSP सातव साहेब यांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत। एक 2-3 दिवसापूर्वी कोपरगाव शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारी पाटील यांच्यावर जो गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला आणि एक दबावतंत्र वापरून आणि एकच गुन्हा न करता 4-5 प्रकारचे विविध गुन्हे या ठिकाणी त्यांच्यावर दाखल झाले। खरं म्हणजे आमचा मराठा समाज हा सर्व
समाजाला बरोबर घेऊन जाणारा आणि सर्व समाजाशी एकोप्याने वागणारा समाज आहे. आणि इतर समाजातील एखादी व्यक्ती त्या समाजाला एका खोट्या गुन्ह्यात आरोपी म्हणून दाखल करून जर अशा प्रकारची वागणूक या ठिकाणी मिळत असेल तर एकदम चुकीचं आहे. शिर्डीतील DYSP सातव साहेबांना आम्ही सर्व मराठा क्रांती मोर्चाचे सर्व सदस्यांनी भेट घेऊन ॲट्रॉसिटीच्या संदर्भात काय करता येईल पुढं भविष्यात याची देखील चर्चा केली आणि साहेबांनी चांगला प्रतिसाद दिला. कोपरगाव तालुक्यातील दोन्ही समाज असेल आणि इतर अनेक समाज असतील, जे प्रतिष्ठित व्यक्ती असतील, ते समाज चालवत असतील, कार्यकर्ते असतील, असे सर्वांना एकत्रित करून कोपरगाव तालुक्याच्या लेवलला एक मीटिंग आयोजित करून आणि याच्यात काहीतरी चांगला मार्ग काढला पाहिजे. कारण जुनी जी परंपरा होती, जी जुनी पिढी होती, ती गुन्ह्या गोविंदांनी राहत होती. कधी ॲट्रॉसिटी, कधी जातपात हा धर्म कधी त्यांना माहीत नव्हता, एका दिलाने राहत होते. पण आताची ही पिढी अशी समाजवाईज करायला लागली, ती कुठंतरी थांबली पाहिजे. जी जुनी पिढी होती तीच रुजू झाली पाहिजे आणि तेच एका दिलाने एक विचारून राहिले पाहिजे. आणि जे काही किरकोळ वाद असतील त्या लेवलला ते मिटले गेले पाहिजे. समाजाचे प्रतिष्ठित व्यक्तींना बोलवलं पाहिजे. PI साहेबांनी असेल, शहर असेल, ग्रामीणच्या यांनी, आणि तो संयुक्त एक बैठक घेऊन यात एक मार्ग काढून एक कोपरगाव तालुका आदर्श करावा अशी साहेबांना विनंती केली. आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही बोलवा, सर्वांना दोन्ही PI साहेबांना सांगून एक मीटिंग आयोजित करून सर्व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना बोलून तिथंच तो विषय संपवण्यात येईल अशी साहेबांनी देखील भविष्यात सूचना केली. ती निश्चितच मार्गी लागेल. तेवढंच बोल. घर खरेदीच्या व्यवहारातून त्यांचा फिर्यादी आणि आरोपी यांचा संबंध आला होता. परंतु दिनांक 12 तारखेला या ठिकाणी फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की मला खोट्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात आहे. असे असून देखील त्यांच्याविरुद्ध दिनांक 13 तारखेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्या संदर्भात असा हा खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळेच या ठिकाणी सकल मराठा समाज या ठिकाणी त्यांच्या मागे उभा आहे व आम्ही DYSP साहेबांना तो गुन्हा रद्द करण्यासंदर्भात विनंती देखील केली आहे.